वाल्मिकमुळे धनंजय मुंडे आता बिनभाड्याच्या खोलीत जातील। मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर सुरेश धस यांचं हे मोठं वक्तव्य सध्या बघायला मिळत आहे। धनंजय मुंडे यांनी आपलं मंत्रिपद कराडला भाड्यानं दिलं असंही धस म्हणतायत। मंत्रिपद भाड्यानं दिल्यानंच मुंडे अडचणीमध्ये आले असंही धस यांचं म्हणणं आहे। पुढारी न्यूजला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत धस यांनी हे वक्तव्य केलंय। ह्या गँग्स ऑफ वाशेपूर जे आहेत ह्या गँग वाल्मिक कराडांनी तयार केल्या आणि धनंजय मुंडेंनी पूर्णपणे त्यांचं पालकमंत्रीपद भाड्याने दिलं, त्यांचं मंत्रिपद भाड्याने दिलं आणि ते भाड्याचे कुणाला भाड्याने देतोय अशा माणसाला भाड्याने दिलं त्यांनी की त्यांनी पूर्ण वजवाटोळ करून टाकलं। धनंजय मुंडेला बी कुठं ठेवलाय का नाही मला काय माहिती नाही। धनंजय मुंडेंचं पण पूर्णपणे वाटोळं हे वाल्मिक अण्णा कराड यांनी केलेलं आहे आणि वाल्मिक अण्णाच्या नादाने आता ते एखाद्या वेळेस बिन भाड्याच्या खोलीत बी जाऊ नये अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली। तर सुरेश धस यांचं हे वक्तव्य आपण बघू शकतोय। पुढारी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांचं हे मोठं वक्तव्य सध्या समोर येत आहे। वाल्मिकमुळे धनंजय मुंडे बिनभाड्याच्या खोलीत जातील असं ते म्हणतायत। मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर सुरेश धस यांचं हे वक्तव्य। धनंजय मुंडे यांनी आपलं मंत्रिपद कराडला भाड्याने दिलं असंही धस यांचं म्हणणं आहे। मंत्रिपद भाड्याने दिल्यानंच मुंडे हे अडचणीमध्ये आले असं वक्तव्य मुलाखतीमध्ये सुरेश धस यांनी केलेलं बघायला मिळत आहे। खरे तर धनंजय मुंडे यांनी जो राजीनामा दिला त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत। त्यांच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका केली जाते, टीकेची जोर उठवली जाते। त्यातच आमदार सुरेश धस यांचं हे वक्तव्य आपण बघू शकतोय। पुढारी न्यूजला त्यांनी ही मुलाखत दिलेली होती, त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि आता ते जेलमध्ये सुद्धा जाऊ शकतात अशी शक्यता, असा इशारा सुद्धा आमदार सुरेश धस यांनी वर्तवलाय। Thank you.